नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने भरपाईच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे दोंडाईचा येथे निवेदन देण्यात आले. जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शासनाकडे पंचनामा, आर्थिक मदत व कर्जमाफीच्या मागण्या करण्यात आल्या. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला. मका, कांदा, गहू आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या 8 दिवसापासून या शिंदखेडा तालुक्यामध्ये खास करून दोंडाईचा विभागामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. कारण अवकाळी पावसामुळे गारपीट होते, चक्रीवादळासह मुसळधार पाऊस होतोय, म्हणून उभी पिकं शेतकऱ्यांची पूर्ण जमीनदोस्त झालेली आहेत. याच्यामध्ये मग मका असेल, बाजरी असेल, दादर असेल, ज्वारी असतील, हरभरा असेल, केळी असतील, पपई असेल, टरबूज असेल, या सगळ्या पिकांचं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून सरकारने या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आणि पंचनामे करताना कुठलाही पक्षपातीपणा न करता ज्या ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे, ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना भरीव अशी मदत तात्काळ मिळाली पाहिजे. काही वेळेस काय होतं, पंचनामा करून घेतात आणि मदत वर्ष मिळत नाही. उदाहरण द्यायचं राहिलं तर मागे सप्टेंबर महिन्यामध्ये लोगाव, वसमानं, जुनं कोर्द, कळगाव, कुंभार या परिसरामध्ये प्रचंड असं चक्रीवादळ आणि पाऊस झाला होता. त्याच्यामध्ये केळी, पपई, कपास यांचं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, परंतु अजून त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. तसं न होता अगोदर शेतकऱ्यांचे पंचनामे आज या 2 दिवसामध्ये करून सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदतीचे हाक सरकारने दिली पाहिजे, मदतीचा हात दिला पाहिजे आणि मदतीसाठी पैसे त्यांच्या खात्यावर टाकले पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांना पूर्ण कर्ज माफी केली पाहिजे ज्याचं नुकसान झालेलं आहे त्यांना, आणि तसंच त्यांना बियाणे, खतं वगैरे हे मोफत उपलब्ध करून दिले पाहिजे. अशा माफक मागण्या आमच्या या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आम्ही या ठिकाणी सरकारला विनंती करतो की या मागण्या आमच्या मान्य करावा, अन्यथा आम्ही या शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरू आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं करणार, हे नक्की. या 8 दिवसात पावसाने, गारपिटीने बळीराजा हवालदिल झालेला आहे. त्याच्या तोंडात आलेलं पीक गहू, दादर, हरभरा, टरबूज असे बरेचसे पिकं उद्ध्वस्त झालेले आणि त्या पिकांसोबत बळीराजासुद्धा उद्ध्वस्त झालेला आहे. आणि आमच्या या राज्याच्या राजांनीसुद्धा आपलं मन मोठं करून या बळीराजांना सढळ हाताने जी काही मदत आहे ती डायरेक्ट द्यावी, अशी आम्ही त्यांना आव्हान देतो आणि विनंती करतो की लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदतीचा आपला हात त्वरित द्यावा आणि सरळ कुठलाही भेदभाव न ठेवता, कुठलाही आळापिळा न घेता त्यांना मदत मिळावी, असं आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाकडून विनंती करतो. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.